नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे. क्लास 7 जनरल सायन्स लेसन नंबर 2 दॅट इज द प्लान स्ट्रक्चर अँड फंक्शन. या लेसनची आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. याच्यामध्ये सर्व क्वेश्चन आणि आन्सर आपण पूर्ण करणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्याला दिला आहे तो म्हणजे गिव्ह एक्झाम्पल ऑफ द 3 प्लांट दॅट हॅव, म्हणजे खाली आपल्याला काही एक्झाम्पल दिले, त्याची प्लांट आपल्याला लिहायचे आहे. स्पाइनी फ्रूट म्हणजे ज्याला काटेरी फळ असते, जॅक फ्रूट आहे, धतूर आहे, कास्टर आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे स्पाइनी स्टेम. स्पाइनी म्हणजे काय, ज्याला काटेरी खोड आपण म्हणतो. कॅक्टस आहे, सिल्क फ्लॉस ट्री आहे, सिल्क कॉटन ट्री आहे. त्यानंतर रेड फ्लावर्स. रेड फ्लावर्स मध्ये बघा हिबिस्कस आहे, एल्थ्रिना आहे, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. त्यानंतर येलो फ्लावर्स मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये गोल्डन ट्रम्पेट ट्री येतो, गोल्डन शॉवर ची आहे, येलो कॅना आहे. लिव्स विच क्लोज ॲट अ नाईज, अशी वनस्पती त्याची पानं रात्रीच्या वेळेस बंद होतात. आमला आहे, गुलमोर आहे, रेन ट्री आहे, सिंगल सीडेड ट्री, सिंगल सीडेड फ्रूट आहे. म्हणजे अशी वनस्पती की त्याच्यामध्ये फक्त सिंगल सीड असते, अशी वनस्पती किंवा असं फ्रूट त्याच्यामध्ये सिंगल सीड असते. मँगो आहे, बेरीज आहे, कॅशो आहे. ठीक आहे. मेनी सीडेड फ्रूट म्हणजे असं फ्रूट त्याच्यामध्ये सर्वात जास्त बी असतात, जास्त बी असतात, एकापेक्षा जास्त. तर त्याच्यामध्ये गुवा आहे, जॅक फ्रूट आहे, वॉटरमेलन आहे. ठीक आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा. सेकंड क्वेश्चन आहे, ऑब्झर्व एनी वन फ्लावर अँड इट्स व्हेरियस पार्ट अँड डिस्क्राइब इट इन युअर वर्ड्स. बघा, आता जे फ्लावर्स दिले त्याची पार्ट आपल्याला लिहायची आणि त्याला तुम्हाला डिस्क्राइब करायचं आहे. डिस्क्राइब तर मात्र तुम्हालाच करावं लागेल, मी तर डिस्क्राइब करणार नाही. बघा, वरचा हा भाग दिसतोय तुम्हाला, आपण म्हणतो याला स्टिग्मा म्हणतो. याला काय म्हणतो आपण? स्टिग्मा. त्याच्या खाली म्हणजे हा भाग दिसतो याला म्हणतो आपण स्टाईल ब्रँच. स्टाईल ब्रँचच्या खाली असतो स्टाईल. ठीक आहे. स्टाईल आणि त्याला हे ब्रँचेस वेगवेगळे निघलेले आहेत, त्याला आपण म्हणतो स्टाईल ब्रँच. त्याच्या खाली जर बघितलं तर अँथर आहे आणि फिलामेंट आहे. अँथर आणि फिलामेंट या दोघांना मिळून आपण स्टॅमेन म्हणतो. याला काय म्हणतो आपण? स्टॅमेन. इथला भाग बघा, याला म्हणतो आपण सेपल्स. इथला भाग बघा, याला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण रिसेप्टॅकल्स. त्यानंतर हे पेटल्स, सोप्या भाषेमध्ये याला पाकळ्या आपण असं म्हणतो. समोरचं बघूया. व्हॉट आर द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. आता आपल्याला सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस सांगायचं आहे. ज्वार आणि मूग. बघा मित्रांनो, सिमिलरिटीज काय, तर बोथ आर द फूड स्टफ, म्हणजे दोघं पण खाण्याचे पदार्थ आहेत. आता डिफरन्सेस बघूया ज्वार आणि मूग मधला. ज्वार इज अ मोनोकॉटिलोडॉनस प्लांट. मोनोकॉटिलोडॉनस प्लांट म्हणजे काय, हे अशा वनस्पती ते एकदल असतात, म्हणजे त्याची बी फक्त त्याच्या बीचे आपण दोन सारखे भाग करू शकत नाही. त्याला म्हणतो आपण मोनोकॉटिलोडॉनस प्लांट किंवा एकदल वनस्पती. याच्यामध्ये आहे मूग इज अ डायकॉटिलोडॉनस प्लांट, म्हणजे याच्या सीडचे आपण दोन इक्वल पार्ट करू शकतो. ठीक आहे. ज्वार सीड हॅज अ सिंगल कॉटिलेडॉन, सिंगल कॉटिलेडॉन आहे. मूग सीड्स हॅज अ टू कॉटिलेडॉनस, इथं दोन कॉटिलेडॉन आहे. त्यानंतर ज्वार ग्रेन इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट. ज्वार जो ग्रेन असतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आपल्याला मिळते आणि मूग मध्ये असते त्याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला पाहायला मिळते. ज्वार ग्रेन्स आर सीन इन अ कॉप्स. कॉप्स म्हणजे कणस असते असे एक प्रकारचं. आणि मूंग्स आर प्रेझेंट इन द लेगुम्स. लेगुम्स म्हणजे काय आहे, तर याची शेंग असते. आता ओनियन आणि कॉरिंडर मध्ये आपण डिफरन्सेस बघूया. सर्वात अगोदर आपण सिमिलरिटीज बघूया. याची सिमिलरिटीज काय आहे, बोथ आर यूज इन अ सप्लिमेंटरी फूड स्टफ. दोघं पण कसे आहेत, सप्लिमेंटरी फूड स्टफ आहेत. तर बघा मित्रांनो, ओनियन आणि कॉरिंडर मध्ये डिफरन्सेस काय आहे. ओनियन इज अ मोनोकॉटिलोडॉनस प्लांट आहे. कसं आहे, मोनोकॉटिलोडॉनस. कोरिंडर कसा आहे, हा डायकॉटिलोडॉनस प्लांट आहे. त्यानंतर ओनियन इज ग्रोन फ्रॉम सीड ऑर इट्स पल्प. म्हणजे ओनियन असतो तो सीड पासून ग्रो होतो, सोबतच त्याच्या पल्प पासून सुद्धा ग्रो होतो. पण कोरिएंडर जर बघितलं तर कोरिएंडर इज ग्रोन फ्रॉम इट्स सीड, तो फक्त त्याच्या सीड पासूनच ग्रो होतो. द इडिबल ओनियन इज ऍक्च्युली अ मॉडिफाईड लीफ. म्हणजे जो इडिबल ओनियन असतो, म्हणजे खाण्याचा जो भाग असतो कांद्याचा, तो काय आहे, मॉडिफाईड लीफ आहे. काय आहे, मॉडिफाईड लीफ. कोरिएंडर आर लिव्ह. जो कोरिएंडर आहे ते काय असतात, त्याची पानं असतात. त्यानंतर आहे लिव्स ऑफ बनाना अँड मँगोज. याची सिमिलरिटीज काय आहेत बघा. बोथ बोथ द
leaves have a religious importance and sacred. दोन्हीही पानं कशी आहेत रिलिजियस म्हणजे सामाजिकरित्या किंवा धार्मिकरित्या कशा आहेत महत्वाचे आहेत आणि ते पवित्र आहेत. बनाना माहिती आहे तुम्हाला आपण त्याचा जेवणासाठी उपयोग करतो. मँगो त्यासाठी मँगोच्या लिव्हचा कशासाठी उपयोग करतो तर घराला तोरण वगैरे बांधण्यासाठी म्हणजे रिलिजियस इम्पॉर्टन्स आहे यांना. तर बघा डिफरन्सेस आता आपण बघूया. बनाना इज अ मोनोकॉटिलेडोनस प्लांट आहे. त्यानंतर मँगो इज अ डायकॉटिलेडोनस प्लांट. Banana leaf has a parallel venation and mango leaf has a reticulate venation. आता वेनेशन म्हणजे काय तर बघा मित्रांनो हा आहे सपोज बनानाचा लीव्ह आहे हा ठीक आहे. सपोज घ्या बनानाचे लीव्ह आहे तर याच्यामध्ये काय असतात जे वेनेशन म्हणजे जे वेन असतात ते इथून सुरू होतात आणि अशा प्रकारे ते अपेक्स पर्यंत जातात. याला म्हणतो आपण पॅरलल वेनेशन बरोबर आहे. पण मँगो ट्रीचं बघितलं ठीक आहे. आता मँगोचं सपोज हा मँगोचं पान आहे सपोज दिसत नाही तसं पण आहे सपोज असं गृहीत धरा. मग एक मेन वेनेशन असते त्याच्यामध्ये मग त्याच्यामधून सब असे वेने गेलेले असतात अशा प्रकारे म्हणजे याला म्हणतात रेक्टिक्युलेट वेनेशन. हे आपल्याला मँगो मध्ये पाहायला मिळते ठीक आहे. मँगो लिव्ज त्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कोकोनट ट्री अँड जोवर स्टॉक प्लांट सिमिलिटीज काय बोथ आर मोनोकॉटिलेडोनस प्लांट दॅट इल्ड फूड स्टफ. बघा कोकोनट ट्री अँड जोवर स्टॉक प्लांट याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे. कोकोनट ट्री इज अ स्ट्रॉंग अँड व्हेरी टॉल. जोवर स्टॉक प्लांट इज अ dwarf and weak can be uprooted with easily म्हणजे आपण इझिली काय करू शकतो उपटू शकतो. कोकोनट प्लांट इज अ पेरेनियल जोवर स्टॉक प्लांट सॉरी थोडी मिस्टेक झालेली आहे ठीक आहे. आता हा थोडा इकडे पाहिजे होता. कोकोनट प्लांट इज अ पेरेनियल आणि जो जोवर स्टॉकचा प्लांट असतो आता जोवर स्टॉक प्लांट आहे तो काय होतो तो डेड होतो आफ्टर द कॉप ग्रोन म्हणजे कणस फुटल्यानंतर काय होतो हा पुन्हा डेड होतो ठीक आहे. जोवर प्लांट डाय आफ्टर द कॉप इज ग्रोन. बघा आता सांगितलं तुम्हाला. त्यानंतर कोकोनट ट्री हॅज अ ऍडव्हेंटिशियस रूट. याला ऍडव्हेंटिशियस रूट आहे ठीक आहे. आणि जे जोवर स्टॉक प्लांट आहे याला काय आहे ऍडव्हेंटिशियस रूट आहेच ठीक आहे. ऍडव्हेंटिशियस रूट आहे त्यासोबत याला स्टिल्ट रूट सुद्धा आहेत. कोणते रूट आहेत स्टिल्ट रूट सुद्धा आहेत कशासाठी ऍडिशनल सपोर्ट साठी. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग इमेज इन युअर ओन वर्ड्स. बघा फिगर 1 म्हणजे याच्यामध्ये काय दिलं आहे बघा इज अ मोनोकॉटिलेडोनस सीड. हे काय एक मोनोकॉटिलेडोनस सीड आहे म्हणजे एकदल वनस्पतीची बी आहे. इट इज अ ग्रेन ऑफ मेज. इट इज अ ग्रेन ऑफ मेज म्हणजे हे काय मका तुम्ही बघितला असेल ठीक आहे. हा मक्याची एक सीड आहे मका बघितला असेल ठीक आहे. फिगर बी मध्ये काय बघा फिगर बी इज ऑफ डायकॉटिलेडोनस सीड. इट इज अ बीन सीड. हे डायकॉटिलेडोनस आहे म्हणजे द्विदल वनस्पतीची ही एक बी आहे. तर बघा इच फिगर शोन द एंटायर सीड ग्रेन अँड लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ द सेम. आता बघा इथं काय आहे इथं आपल्याला ग्रेन दिसतो इथं सुद्धा ग्रेन आहे बरोबर आहे. एक एंटायर ग्रेन आहे पण इथं काय त्याचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे आपण बघण्यासाठी ठीक आहे. त्यानंतर बघा फिगर ए मध्ये काय आहे radicals and plumule is seen inside the covering surrounded by the starchy substance. There is a single cotyledon. याच्यामध्ये सिंगल कॉटिलेडॉन आहे. आणि रॅडिकल्स म्हणजे काय आता बघा रॅडिकल्स म्हणजे काय जे जमिनीकडे वाढणारा भाग असतो जेव्हा एखादं सीड जर्मिनेट होते ज्यावेळी त्याच्यामध्ये एक भाग जमिनीच्या वर वाढतो त्याला प्लुमुल्स म्हणतात आणि जमिनीच्या आत वाढतो त्याला रॅडिकल्स म्हणतात. या रॅडिकल्स रूपांतर नंतर कशामध्ये होते रूट मध्ये होते आणि या प्लुमुल्स रूपांतर कशामध्ये होते स्टेम मध्ये होते. या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. फिगर बी मध्ये काय दिलं बघा तर रॅडिकल्स अँड प्लुमुल्स आर सीन ऑन द अप्पर साइड ऑफ द कॉटिलेडॉन. देअर आर टू कॉटिलेडॉन्स. बघा याच्यामध्ये बघा वरती आपल्याला दिसते काय आहे रॅडिकल्स अँड प्लुमुल्स आहे वरती आहे आणि इथं जर बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे ते प्लुमुल्स आहे आणि जे रॅडिकल्स आहे ते कवर्ड आहे का स्टार्ची सबस्टन्स मध्ये याच्यामध्ये. त्या दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. त्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट. बाय सर्वात अगोदर आपण बघूया की प्लांटचे पार्ट कोणकोणते असतात तर रूट आहे स्टेम आहे लिव्ज आहे फ्लावर्स आहे आणि फ्रूट आहे. प्रत्येकाचं फंक्शन आपण आता बघूया. फंक्शन ऑफ अ रूट. रूटचं फंक्शन काय आहे अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट म्हणजे
धरून ठेवणं आणि सपोर्ट करणं प्लांटला. ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स म्हणजे ऍब्सॉर्ब करायचं वॉटर आणि मिनरल्स फ्रॉम द सॉइल. आता सम रूट शो द सम मॉडिफिकेशन. आता काही रूट काय त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालेलं आहे. त्यासाठी परफॉर्मिंग द ऍडिशनल फंक्शन, काही ऍडिशनल फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल एरियल रूट. एरियल रूट काय करते, ऍब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द एअर. एअर मधले जे काही मॉइश्चर आहे ते ऍब्सॉर्ब करते. जे स्टिल्ट रूट असतात हे काय करतात, गिव्ह द ऍडिशनल सपोर्ट. हे ऍडिशनल सपोर्ट देतात प्लांटला. जे रनर असतात ते काय करतात, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन घडून आणतात. जे ब्रेथिंग रूट असतात ते काय करतात, ब्रेथ फॉर द प्लांट, वनस्पती काय करतात ते श्वास घेतात. सम अंडरग्राउंड रूट स्टोअर द फूड अँड मटेरियल. जे अंडरग्राउंड रूट असतात ते काय करतात, स्टोअर द फूड मटेरियल म्हणजे जे फूड मटेरियल आहे त्यांना स्टोअर करायचं काम करत असतात. फंक्शन ऑफ द स्टेम. स्टेमचं फंक्शन काय आहे, टू होल्ड द ऑल ब्रांचेस ऑफ द प्लांट. म्हणजे जे काही ब्रांचेस आहेत प्लांटचे त्यांना होल्ड करून ठेवणं हे या स्टेमचं काम आहे. त्यानंतर आहे टू परफॉर्म द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस ॲज इन द कॅक्टस. कॅक्टस प्लांट जर बघितला असेल तर त्याला लीव्ज नसतात. याला लीव्ज असतात का, त्यांना लीव्ज नसतात. दॅट्स वाय इट्स फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरीड आउट इन द स्टेम. त्याच्यामुळे याची जी फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती स्टेम मध्ये घडून येते. टू ट्रान्सपोर्ट द वॉटर ऍब्झॉर्ब बाय द रूट टू ऑल द पार्ट ऑफ द प्लांट अँड ट्रान्सपोर्ट द फूड प्रिपेअर्ड बाय द लीव्स टू द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे जे काही रूटनं जे काही ऍब्झॉर्ब केलेलं आहे सॉइल मधनं त्याला वनस्पतीच्या प्रत्येक पानापर्यंत पोहोचवणं हे काम त्या रूट त्या स्टेमचं आहे. सोबतच जे काही लिव्हजनं जे काही फूड तयार केलेलं आहे ते व्हेरियस पार्ट पर्यंत पोहोचवणं हे सुद्धा काम कशाचं आहे, या स्टेमचंच आहे. त्यानंतर आहे मॉडिफाईड स्टेम परफॉर्म द फंक्शन सच ॲज अ फूड स्टोरेज. आता जे मॉडिफाईड स्टेम असतात त्याच्यामध्ये फूड सुद्धा स्टोरेज होते. ते रिप्रोडक्शन सुद्धा करू शकतात. रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, नवीन वनस्पतीला जन्म देणे आणि सपोर्ट सुद्धा करतात. आता फंक्शन ऑफ द लिव्स म्हणजे पानाचं कार्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. प्रोडक्शन ऑफ द फूड बाय परफॉर्मिंग द फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस परफॉर्म करायची आणि फूड तयार करायचं हे काम कशाचं असते, त्या लिव्हचं. त्यानंतर आहे ट्रान्सपिरेशन गिव्हिंग आउट द एक्सेस ऑफ द वॉटर. म्हणजे वनस्पती जर एक्सेस वॉटर असेल तर तर इव्हॅपोरेशनच्या माध्यमातून ती बाहेर काढणं हे त्याचं काम आहे. मॉडिफाईड लिव्स परफॉर्म द ऍडिशनल फंक्शन सच ॲज अ रिप्रोडक्शन. बघा रिप्रोडक्शन हे घडून आणतात. त्यानंतर फूड स्टोरेज सुद्धा यांच्यामध्ये असते. त्यानंतर हे सपोर्ट सुद्धा करतात. हे सगळे फंक्शन या लिव्हचे आहेत. त्यानंतर आहे फंक्शन ऑफ द फ्लावर्स. फ्लावरचं फंक्शन काय आहे, तर रिप्रोडक्शन म्हणजे नवीन वनस्पतीला जन्म देणे हे याचं फंक्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो फंक्शन ऑफ द फ्रूट. फ्रूटचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन ऑफ द सीड म्हणजे या सीडला प्रोटेक्शन करणं आणि स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल आणि फूड मटेरियलला स्टोअर करणं हे या फ्रूटचं काय आहे, फंक्शन आहे. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. 6 नंबरचा क्वेश्चन आहे सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो, फाइंड अ लीफ करस्पॉन्डिंग टू इच प्रॉपर्टी अँड डिस्क्राइब दोज प्लांट. तर बघा मित्रांनो, leaves with a smooth surface, leaves with a rough surface, fleshy leaf and spine on leaf. बघा आता ज्याचे लीव्ह स्मूथ आहेत असा कोणता प्लांट आहे, मग असं कोणतं लीफ आहे त्याला आपण बनाना लीफ जर बघितलं तर स्मूथ सरफेस असतो त्याचा. ठीक आहे, बनाना लीफचा. त्याला आता त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. बनाना प्लांट हॅज अ स्मूथ लीव्स विच आर यूज ॲज अ फीडिंग प्लेट इन मेनी स्टेट ऑफ इंडिया. तुम्हाला माहिती आहे जेवणासाठी आपण त्याचा उपयोग करतो, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल. The banana plant is the largest herbaceous flowering plant. बघा मित्रांनो कसा आहे, हर्बेसियस फ्लॉवरिंग प्लांट आहे तो. ठीक आहे. त्यानंतर बघा लिव्स विथ द रफ सरफेस. आता रफ सरफेस कशाचा असतो, तर प्राजक्ताचं जर लीफ जर तुम्ही बघितलं त्या वनस्पतीचं, ठीक आहे, तर त्याचं काय असतात एकदम रफ सरफेस असतो. याला आपण नाईट फ्लॉवरिंग जास्मिन सुद्धा म्हणतो, कारण रात्रीच्या वेळेस याचे फुलं काय येतात, फुलं याच्यात बहरतात आणि खाली पडतात. प्राजक्ता ट्री हॅज अ रफ लिव्स. इट इज अ ड्रॉप tree growing to about 10 meters that bear a beautiful white flowers with red peduncles. The flowers bloom at night. बघा रात्रीच्या वेळी याचा बहर येतो. And in the morning one can notice a carpet of the प्राजक्ता flowers under the tree. आणि सकाळी जर उठून बघितलं सगळीकडे एकदम सडा पडल्यासारखा आपल्याला त्याचा दिसतो. The rough leaves on the
ऑन दिस ट्री आर एक्स्ट्रीमली मेडिसिनल. बघा हे मेडिसिनल लिव्स आहेत याचे, औषधी गुणधर्म आहेत. मेनी आयुर्वेदिक अँड होमिओपॅथी ड्रग्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम दिस लिव्स. म्हणजे होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक जे काही ड्रग्स असतील ते यापासून बनवले जातात. त्यानंतर आहे फ्लेशी लिप. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे इकोर्निया लिप. इकोर्निया लिप याला आपण वॉटर हायसिन सुद्धा असं म्हणतो. द लिव्स ऑफ इकोर्निया और वॉटर हायसिंथ आर फ्लेशी. वॉटर हायसिंथ ग्रो इन वॉटर ॲज अ सबमर्ज प्लांट. म्हणजे तो पाण्यामध्येच ग्रो होतो. द स्टेम ऑफ द प्लांट इज ऑल्सो सॉलिन अँड ग्रीन. याचा जो स्टेम असतो तो फुगलेला असतो आणि ग्रीन असतो. द बियर अ ब्लुइश व्हायलेट फ्लावर थ्रू आउट द इयर. अ सिंगल इकोर्निया प्लांट प्रोड्यूस मोर दॅन 3000 सीड्स इन 1 year. बघा एक प्लांट एका वर्षामध्ये 3000पेक्षा जास्त सीड काय करतो, प्रोड्यूस करतो. त्यानंतर आहे स्पाइन्स ऑन अ लिप्स. म्हणजे लिपवर काय आहे, काट्यासारखे असणे. ठीक आहे, त्याला म्हणजे काटे असतात छोटे छोटे लिप्सवर. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण पॅन्डनस लिव्स. ठीक आहे, केवडा. बघा आता आन्सर काय आहे, द लिप ब्लेड और लॅमिना ऑफ द पॅन्डनस बियर्स स्पाइन्स. म्हणजे काट्यासारखे असतात त्याच्यावर. द पॅन्डनस इज अ लोकली नोन ॲज अ केवडा. त्याला केवडा आपण म्हणतो. द प्लांट ऑफ द केवडा ग्रोन टू अबाउट 1 मीटर लेंथ. 1 मीटर पर्यंत त्याची उंची वाढू शकते. द स्टेम इज स्ट्रॉंग अँड मिडियम साईज. त्याची स्टेम असते मिडियम साईजची असते आणि स्ट्रॉंग असते. द लिव्स फ्रॉम द क्राउन लाईक स्ट्रक्चर ॲट द टॉप ऑफ द ट्री. एकदम क्राउन लाईक स्ट्रक्चर असते या ट्रीचं. दीज लिव्स आर फ्रॅग्नंट. बघा सुगंधी पानं असते त्याची. दे आर यूज फॉर डेकोरेटिंग. अ मेल अँड फिमेल फ्लावर्स इज बॉर्न ऑन द सेपरेट प्लांट. बघा याची मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळे असतात, वेगवेगळे प्लांट असतात त्यांची. त्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. त्यानंतर बघा फाइंड आउट द पार्ट. पहिला पार्ट बघा कोणता आहे, बर्ड. पहिला काय आहे इथं, बर्ड आपल्याला भेटलेला आहे. त्यानंतर रूट, आपल्याला नाव शोधायचे होते याच्यामध्ये. त्यानंतर आहे झायलम. ठीक आहे, झायलम. त्यानंतर आहे वेन. त्यानंतर आहे स्टेम. त्यानंतर आहे रॅडिकल. त्यानंतर आहे फ्लावर. त्यानंतर दिलेलं आपल्याला पेटल्स. त्यानंतर आहे रूट हेअर्स. ठीक आहे, हे नाव आपण याच्यामधून फाइंड आउट करू शकतो. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. असे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आमच्या व्हिडिओला आताच लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला असे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.